अच्छा. चला. तर मुलांनो, आपला ध्वनीचा अभ्यास हा धडा चालू आहे आणि ध्वनीचा अभ्यास या धड्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं, की आपला जो ध्वनी आहे, ती ध्वनी कुठली कुठली तरंग आहे, अणुतरंग, अवतरंग काय असतात, आज ते तुम्हाला मी गेल्या क्लासमध्ये ऑलरेडी शिकवलेलं होतं. तर ध्वनी काय आहे? आपली अणुतरंग आहे. गेल्या क्लासमध्ये आपण आयाम काय असतं, वारंवारता कशी असते, आपण ध्वनीचा वेग कसा काढायचा, ते गेल्या क्लासमध्ये शिकलेलो होतो. आणि शेवटी आपण आपल्याला कोणता आवाज ऐकायला येतो, म्हणजे जो आवाज ऐकायला येतो, जो आवाज ऐकायला येत नाही, त्याला वेगवेगळी नावं आपण दिलेली होती. पुस्तकामध्ये दिलेली नावं ते आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, तर तिथून आज आपल्याला कंटिन्यू करायचंय. तर थांबा. मी पुस्तक शेअर करते. 1 मिनिट. हे बघा, हा ध्वनीचा अभ्यास हा धडा आपण चालू केलेला. तर आपण त्या दिवशी हे बघितलेलं होतं. श्राव्य, अश्राव्य आणि श्राव्यातीत ध्वनी. इथपर्यंत आपण करून सोडून दिलेलं होतं. तर आज आपल्याला हा टॉपिक पुढे कंटिन्यू करायचा. ठीक आहे. मग परत ध्वनीचे परावर्तन आहे, प्रतिध्वनी आहे, निनाद आहे, सोनार, म्हणजे आहेत बरेच टॉपिक आपले अजून राहिलेले जे करायचे. तर चला, आता मी तुम्हाला मुलांनो सगळ्यात आधी 1 मिनिट आहे पुसते मी. हे श्राव्य, अश्राव्य आणि श्राव्यातील ध्वनी काय आहे ते आधी आपण बघून घेऊयात. हा माझा व्हाईट फळा दिसतोय तुम्हाला मुलांनो? हो. हो, नाही, काहीतरी होणार आहे. दिसतोय? ठीक आहे. मॅडम तर मोठ्या बघा, स्क्रीनवर नाही जॉईंट होते. मोठ्या स्क्रीनवरून जॉईन नाही होतंय. हा, सुरुवातीला आज झालं पण आता बंद. हा, ते रेकॉर्डिंग चालू केल्यावरती काहीतरी ना तुम्ही डिस्कनेक्ट झाला बहुतेक. तिथे त्या मोठ्या स्क्रीनवरती ईमेलने लॉग इन नाही केलंय का? ईमेलने जर लॉग इन केलं नसेल अकाउंट, तर तसं होऊ शकतं. बरं, तर सध्या छोटी स्क्रीन राहू देत सर, मुलांना ऐकू देत तरी कमीत कमी. बाकी मोठ्या स्क्रीनने मग ट्राय करा होत असेल तर. बघा मुलांनो, इथे किती नावं दिलेली आहेत? हे दिसते तुम्हाला? 3 नावं दिलेली आहेत आपल्याला. हे मी तुम्हाला गेल्या क्लासमध्ये वाचून यायला सांगितलेलं होतं. हे श्राव्य, अश्राव्य आणि श्राव्यातीत ध्वनी. आता ह्याला आपण समजून घ्यायचंय नीट. बघा, आता श्राव्य काय आहे? श्राव्य कोणता ध्वनी आहे मुलांनो? श्राव्य तो ध्वनी जो आपण ऐकू शकतो. आणि त्या दिवशी आपण क्लासमध्ये डिस्कस केलेलं होतं. हा 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ, म्हणजे किती 20,000 हर्ट्झ पर्यंत आपण ऐकू शकतो. म्हणजे आठवते ना तुम्हाला? म्हणजे कुठल्या पण स्पीकर कडून किंवा कुठल्या पण ध्वनी जो आहे तो एका सेकंदामध्ये तो 20 ध्वनी तरंगा सोडत असेल आणि 20 ते 20,000 पर्यंत ध्वनी तरंगाचं जर सोडत असेल, तिथे 3-4 शून्य येतात. तर मग आपण त्याला काय म्हणतो? तो श्राव्य ध्वनी आहे, म्हणजे तो ध्वनी माणूस ऐकू शकतो.
आता श्राव्यातीत ध्वनी आणि अश्राव्य ध्वनी. अश्राव्य ध्वनी कोणता आहे मुलांनो? अश्राव्य ध्वनी तो आहे जो 20 पेक्षा कमी आहे. बरोबर आहे? 20 पेक्षा जो असा वाला ध्वनी जो 20 पेक्षा जो आहे तो कमी आहे, तो आपण ऐकू शकत नाही. ते काही काही प्राणीच ऐकू शकतात. सेम श्राव्यातीत ध्वनी पण. श्राव्यातीत ध्वनी आता काय आहे? हा 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असतो. जो ध्वनी 20,000 पेक्षा जास्त आहे तो आपण ऐकू शकत नाही. तर हा पण ध्वनी आपण ऐकू शकत नाही आणि हा पण ध्वनी आपण ऐकू नाही शकत. तर श्राव्यातीत ध्वनी मग कोण कोण ऐकू शकतात? आता इथे बघा, मग पुस्तकामध्ये तुमच्या दिले, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा, 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीस अश्राव्य ध्वनी म्हणतात. जसे की ढोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी. दोलक दोलक म्हणजे आपलं हे पेंड्युलम बहुतेक. हा. परत भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी कंपनी होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजेच अश्राव्य ध्वनी आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. तर इथे मग बघा, अश्राव्यसाठी मी अजून एक इथे लिहिते. बाहेरचं हँडरायटिंगचं थोडस छोटं करूया त्याला साईज. ठीक आहे. तर हे बघा, अश्राव्यासाठी हे मी वरती लिहिलं. काय लिहिलं? की हा 20 हर्ट्झ पेक्षा जो आहे तो कमी असतो. दोलकाचे कंपन आणि आपली भूकंपाचे कंपन ही 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतात, जे आपल्याला ऐकायला येत नाहीत. आता श्राव्यातीत ध्वनी बघा पुस्तकामध्ये. बघा, 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. अल्ट्रासाऊंड म्हणतात इंग्लिशमध्ये. कदाचित तुम्ही अल्ट्रासाऊंड ऐकलं असेल. थांबा, मी स्टॉप शेअर करते. मला सांगा मुलांनो, अल्ट्रासाऊंड तुम्ही कुठे ऐकले का? कोणी कोणी ऐकले? जर हात वर करा. अरे, तुमच्या सगळ्यांचेच कॅमेरे आज ऑफ कसे काय झाले? मुरुमगावचा दिसून परत बंद झाला. शहाडाचे मुलांचा कॅमेरा आज ऑफ का आहे? खडकीच्या पण मुलांचा ऑफ दिसतोय, कोटगुलच्या मुलांचा पण ऑफ दिसतोय. अरे हा, मला सांगा, अल्ट्रासाऊंड कोणी ऐकले? अल्ट्रासाऊंड हे नाव कोणी ऐकले? नाही ऐकलं. सोनोग्राफी नाव ऐकले? येस. तर हे अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करतात ना, ते कुठे कुठे करतात, कशा कशासाठी यूज होतो, तेच आज आपण तुम्हाला ह्या धड्यामध्ये समजणार आहे. ठीक आहे. तर चला आता अल्ट्रासाऊंड कडे माघारी जाऊया. अरे, तो अल्ट्रासाऊंड करायला गेलाय. अरे, तो डॉक्टरकडे अल्ट्रासाऊंड करायला गेलाय. अरे, तो डॉक्टरकडे सोनोग्राफी करायला गेलाय. हे असे शब्द तुम्हाला पुढे जाऊन ऐकायला मिळतील. आता हे कुठे वापरले जातात ते खूप महत्वाचं आहे. एक काम करा, मी स्क्रीन नाही दाखवते. मला तुमच्याकडून एक जण हवाय कोणीतरी, जो पुढचा पॅरेग्राफ एक शेवटचा वाचेल. कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन, इथून तो पूर्ण पॅरेग्राफ एक कोणीतरी मला वाचून दाखवायचंय. कोण वाचून दाखवेल अनम्यूट करून? कुत्रा, उंदीर, तो वाला पॅरेग्राफ, एकच पॅरेग्राफ फक्त वाचून दाखवायचंय. कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी, ही जी पहिली ओळ तिथून चालू करून तो एक पॅरेग्राफ पूर्ण वाचायचा. वाचून दाखवेल मला पटकन, वेळ न घालवता?
हा बेटा वाचा. मुरुमगावच्या विद्यार्थिनीने एकाने हात वर केलाय. वाच बेटा, मोठ्याने वाच. कुत्रा, उंदीर व बेटा एक काम कर. अच्छा, ते डिस्कनेक्टच झाले बहुतेक नेट. बेटा एक काम कर, कॅमेरा ऑफ कर आणि मग वाच. बहुतेक इंटरनेटचा इश्यू, तुझा आवाज स्पष्ट नाही ऐकायला येते. कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे मानवाला अवश्राव्य असलेले ध्वनी ऐकू शकतात. या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते, जी आपल्याला लागू शकत नाही. 5 वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी व कीटक 25,000 हर्ट्झ पर्यंतच्या ध्वनी ऐकू शकतात. डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे प्राणी श्राव्यातील ध्वनी निर्माणही करू शकतात. व्हेरी गुड. अच्छा मुलांनो, आता हा पॅरेग्राफ वाचला की नाही तिने? नीट आता त्याच्यामध्ये अंडरलाईन करा. आता मला सांगा, श्राव्यातीत ध्वनी कोण निर्माण करते? सांगा बरं. डॉल्फिन. हा, व्हेरी गुड. फक्त डॉल्फिनच आहे का? अजून कोण आहे? वटवाघूळ, उंदीर. हा, नाही नाही नाही, मी विचारलं श्राव्यातीत ध्वनी. श्राव्यातीत ध्वनी कोणते प्राणी निर्माण करतात? उंदीर. अरे अश्राव्य ध्वनी रे, श्राव्यातीत ध्वनी. नीट बघा, नीट बघा. डॉल्फिन, वटवाघुळे, उंदीर. हे बघा, थांबा मी स्क्रीन दाखवते तुम्हाला. हे बघा काय दिलेलंय, अश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत. हा, हे बघा, 5 वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी आणि कीटक हे 25,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. कळतंय? आणि डॉल्फिन, वटवाघुळे, उंदीर वगैरे श्राव्यातीत ध्वनी निर्माणही करू शकतात. मी विचारलेलं ऐकू कोण शकतं? ऐकू फक्त कोण शकतं? काही प्राणी, कीटक आणि 5 वर्षाखालची मुलं. तो श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात. म्हणजे 20,000 पेक्षा जास्तचा ध्वनी ते ऐकू शकतात. आणि डॉल्फिन, वटवाघूळ, उंदीर हे श्राव्यातीत ध्वनी निर्माण करतात. कळते तुम्हाला? ते अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातीत ध्वनी ते निर्माण करतात. आता वटवाघूळ निर्माण का करते ते मी तुम्हाला थांबा थोड्या वेळात एक्सप्लेन करते. आता मला सांगा मग, अश्राव्य ध्वनी तो कोण कोण ऐकू शकतं? अश्राव्य ध्वनी म्हणजे 20 हर्ट्झ पेक्षा कमीचा ध्वनी कोण ऐकू शकतं? समोरच आहे तुमच्या. दिसते? कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे मानवाला अश्राव्य असलेली ध्वनी सुद्धा ऐकू शकतात. हे तुम्हाला दिसते मुलांनो? ह्याच्यामध्ये बघा, उंदीर इथे पण आला, उंदीर इथे पण आला, वटवाघूळ इथे पण आलं, वटवाघूळ इथे पण आलं. तर माणसाला अश्राव्य असलेले ध्वनी म्हणजे असे ध्वनी जे माणसाला ऐकू येत नाहीत, पण हे प्राणी जे आहेत ते ध्वनी ऐकू शकतात. ठीक आहे. आता वटवाघूळ काय करतं? वटवाघुळाला श्राव्यातीत ध्वनीचा कसा उपयोग होतो? अल्ट्रासाऊंडचा उपयोग वटवाघुळाला कसा होतो? तुम्हाला कोणाला माहितीये मुलांनो की वटवाघूळला दिसत नाही, रात्रीचं दिसत नाही वटवाघुळाला? तुम्हाला कोणाला माहितीये रात्रीचं त्याला दिसत नाही? मग तो कसं जातो एका जागेवरून दुसऱ्या जागी? दिसतच नाही तर. आणि मग तो त्याच्या जेवणासाठी कुठल्या कीटकांची शिकार करायची असेल तर कसं करतो तो? तर इथे जवळ चित्रामध्ये जसं दाखवलंय, दिसते तुम्हाला?
हा काय करतो वटवाघूळ? आधी हा श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासाऊंड निर्माण करतोय. त्याच्या समोर जर समजा काहीच नसेल तर ध्वनी निघून जाईल. पण समजा त्याच्या समोर भिंत आली, त्याच्या समोर कुठला पण अडथळा आला किंवा इथे जसं दाखवलंय कीटक आला, त्या कीटकावरती तो श्राव्यातीत ध्वनी आदळतो आणि मग माघारी फिरतो. जसं प्रकाश माघारी फिरतो तसंच. मग हा माघारी फिरलेला ध्वनी मग वटवाघळाला ऐकायला येतो. कळतंय? वटवाघूळ श्राव्यातीत ध्वनी निर्माण पण करू शकतो आणि ऐकू पण शकतो. मग त्यानेच केलेला निर्माण ध्वनी आदळून कशावर तरी माघारी आला. मग वटवाघूळ समोर काहीतरी अडथळा आहे किंवा कुठला तरी कीटक आहे आणि मग अशा पद्धतीने तो काय करतो, मग शिकार करतो. किंवा रात्रीचं जरी दिसत नसलं तरी ध्वनी माघारी नाही आला याचा अर्थ रस्ता मोकळा आहे, मग तो उडत उडत सरळ निघून जातो. पण ध्वनी माघारी आला की याचा अर्थ पुढे काहीतरी अडथळा आहे आणि मग तो त्याचा रस्ता बदलतो. अशा पद्धतीने या श्राव्यातीत ध्वनीची मदत वटवाघळाला होते. वटवाघळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये का? बॅट. आपली खेळायची, क्रिकेट खेळायची बॅट नाही, ह्याला पण बॅटच म्हणतात इंग्रजीमध्ये वटवाघळाला. ठीक आहे, तर हा वाला टॉपिक आय होप आता तुम्हाला समजला असेल मुलांनो. हे बघा, आता हे इतिहासात डोकावताना हे तुम्हाला स्वतःला जरा वाचून काढायचंय छानपैकी. इंटरेस्ट वाढेल अजून तुमचा. तर सेकंड पॅरेग्राफ तर मी एक्सप्लेन केलायच वटवाघुळाबद्दल. हा फर्स्ट पॅरेग्राफ तुम्ही स्वतःहून वाचून काढायचंय. ठीक आहे, आता पुढे ध्वनीचे परावर्तन. आता हा टॉपिक खूप सिंपल आहे पण खूप महत्वाचा आहे. बघा, थांबा मी थांबवते स्क्रीन. हा धडा शिकवायच्या पूर्वी, ध्वनीचा अभ्यास हा धडा घेण्याच्या पूर्वी आपण प्रकाशाचे परावर्तन धडा शिकलेलो. कोणाकोणाला आठवतंय? शहाड्याचे मुलांनो कॅमेरा ऑन करा की रे. गर्ल्स, शहाड्याचे गर्ल्स दिसत नाहीयेत. कोणाकोणाला आठवतंय मुलांनो? आता काही स्कूल जे नवीन जॉईन झाले त्यांना नसेल आठवत, बट येस, खडकी स्कूल, शहाडा स्कूल हे होते आणि जेवढं मला आठवते मुरुमगाव पण होतं त्यावेळी. तर हात वर करा कोणाकोणाला आठवते प्रकाशाचा परावर्तन. आपण आकृत्या काढलेल्या होत्या, बरोबर आहे? तर मग जसं प्रकाश एका सपाट जागेवर आदळला की माघारी वळतो, म्हणजेच प्रकाशाचं काय होतं, परावर्तन होतं. सेम टू सेम ध्वनीचं सुद्धा परावर्तन होतं मुलांनो. आणि जे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आहेत ते सेम नियम इथे ध्वनीच्या परावर्तनासाठी सुद्धा लागू होतात. अच्छा, आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी अशा ठिकाणी गेलाय की त्या ठिकाणी उभं राहून तुम्ही काही पण बोलला की ते परत माघारी ऐकायला येत होतं? ज्याला आपण म्हणतो आवाज घुमतोय. किती जणांनी ही गोष्ट अनुभवली आहे? अशा ठिकाणी गेलाय तुमच्यापैकी कोण, जिथे गेल्यावर तुमचा आवाज घुमत होता? अच्छा, काही काही मुली गेलेल्या आहेत. अजून कोणी नाही गेले? नाही गेले अजून कोणी. बर, ठीक आहे. अच्छा, आता दुसरी गोष्ट तर तुम्ही सगळ्यांनीच अनुभवली असेल. अंघोळ करताना तुमच्यापैकी किती जणांनी गाणं गायलंय आणि तो आवाज घुमत होता, छान मस्त पैकी स्पीकर सारखा आवाज येत होता तुमचा? हे कोणी कोणी अनुभवलंय? जरा हात वर करा. काय अनुभवलंय? ज्यांनी नाही अनुभवलंय, आज नाही तर उद्या जेव्हा कधी जाचाल ना बाथरूम मध्ये आंघोळ करायला, गाणं गाऊन बघा. ठीक आहे, गाणं चांगलं गाता येत नसलं तरी पण ट्राय करा समजून घेण्यासाठी. तर ह्याचा अर्थ काय? आवाज घुमतो म्हणजे काय रे मुलांनो? आवाज ना सपाट पृष्ठभागावर आदळून तो माघारी ऐकायला येतो. मग आपल्याला एक पेक्षा जास्त आवाज ऐकायला येतात. एक तर आपला स्वतःचाच आवाज ऐकायला येतो, दुसरा जो आदळून माघारी आलेला आवाज असतो तो पण आपल्याला ऐकायला येतो. म्हणून तो आवाज आपल्याला घुमल्यासारखा वाटतो. ठीक आहे, ह्यालाच म्हणतात ध्वनीचे परावर्तन. तर चला आता आपण ह्याला जाणून घेऊयात थोडक्यात.
चला त्याला मी इरेज करते. अच्छा, आता ना सगळ्यांनी अनम्यूट करा ज्यांना ज्यांना शक्य आहे. हे आत्ताच ह्या धड्यापूर्वीच जो धडा शिकलाय मला बघायचं तुम्हाला किती आठवतंय. तर आपण प्रकाश धड्यामध्ये बघितलेलं हा जो होता हा आपला आरसा होता. इथे आपण काय बनवलेली होती, मध्ये बनवलेली होती आपण स्तंभिका, बरोबर आहे. आता इकडून एक प्रकाशाचा किरण होता असा, आणि तोच प्रकाशाचा किरण इकडून माघारी वळला आणि आपण म्हंटलो की काय झालं, प्रकाशाचं परावर्तन झालं. चला आता मला सांगा मुलांनो, मी नावं देते. समजा हा ए आहे, इथे जिथे तो टच होते त्याला ओ नाव देऊयात, ह्याला बी नाव देऊयात, इथे ह्याला एन नाव देऊयात. आता हो ओ ए ओ आहे, हे काय आहे मुलांनो, हा कोणता किरण आहे? एओ कोणता किरण आहे? एओला कोणता किरण म्हणतात? विसरलात तुम्ही? अच्छा, आईला कुठला कोण म्हणतात? आई जो होता आणि इथला आपला जो आर होता, आपण बघितलेलं प्रकाश परिवर्तनाच्या नियमामध्ये आय इज इक्वल टू आर. आय आणि आर समान असतात. तर आई काय होतं, आईचं काय नाव होतं आणि आरचं काय नाव होतं, सांगा लवकर. अनम्यूट करून सांगा. मुलांनो अनम्यूट करून सांगा. आई एओ जो होता हा आपला होता आपाती कोण होता ना रे, सॉरी आपाती किरण होता ना मुलांना, असं काय करताय. आपाती किरण होता म्हणून आपाती किरणाशी स्तंभिके बरोबर जो कोण बनलाय हा आपला आपाती कोण होता. आणि आर काय होता, परावर्तित कोण. आणि ओबी काय होता आपला, परावर्तित किरण. प्रकाशाचं परावर्तन होतंय ना, म्हणून हा काय आहे, परावर्तित किरण आहे. आता मला सांगा मुलांनो, समजा आय माझा जो आहे तो 45 अंशाचा आहे, तर आर किती असेल, आर किती असेल, बोला. आय जर 45 असेल आपाती कोण, तर परावर्तित कोण किती असेल. नाही आठवत आहे मला तर ना मुलांनो, खरंच आता प्रश्न पडलाय. तुम्हाला येतंय पण बोलत नाहीये की येतच नाहीये तुम्हाला, सांगा बरं. आत्ताच मी सांगितलं आपाती कोण आणि परावर्तित कोण समान असतात. तर आपाती कोण जर 45 अंश आहे तर परावर्तित कोण किती असेल, 45. हा मग बोला तसं मुलांनो, नाहीतर मला कसं कळणार तुम्हाला कळतंय. मग हिते पण तेच होते, ध्वनीचं पण तेच होते. आपला ध्वनी पृष्ठभागावर जेवढा कोन बनवेल तेवढ्याच कोनाने ध्वनी जो आहे तो परावर्तित होईल. आणि मग जो परावर्तित ध्वनी आपल्याला पहिल्यांदा जो ऐकायला येतो त्यालाच आपण प्रतिध्वनी म्हणतो. काय म्हणतो, प्रतिध्वनी. एक मिनिट हा, मी एक हे ओपन करते. तर जाऊ दे, त्याला खूपच वेळ लागतोय. हे दिसते तुम्हाला चित्र मुलांनो, पुस्तकातली ही आकृती दिसते. तर ही भिंत आहे. हा, ही भिंत आहे बघा. भिंतीशी काही कोन करून आपण इथे दिसते तुम्हाला, दोन की नाही पुठ्ठे गोल गोल बनवले. एका पुठ्ठेच्या बाजूला तुम्ही घड्याळ ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला कान लावला. तर दोघांचे त्या भिंती बरोबरचे, भिंतीवर आपण स्तंभिका काढली आणि दोघांचे जे कोन आहेत ते जर समान मापाचे बनले की मग काय होईल, तुम्हाला घड्याळाची टिकटिक जास्त स्पष्ट जोरात तिथे ऐकायला येईल. थांबा मी तुम्हाला करून दाखवते.
ही बघा, ही मी आकृती घेतली इथे, दिसते तुम्हाला? ह्या दोन्ही काय बनवलेत? कार्डबोर्डच्या नळ्या बनवलेत, गोल गोल. तुम्ही पण नाही का वही बंद करून कधी कधी ओ त्याच्यातून आवाज काढून खेळता, सेमच. तर इथे ही भिंत आहे आणि ह्या भिंतीला आता काय केलंय, इथे आधी एक स्तंभिका काढून घेतली. ही बघा, ही अशी स्तंभिका काढून घेतली त्या भिंतीला. आणि आता बरोबर ह्या भिंतीशी समजा हा θ1 जो आहे ना, आता समजा हा 30 अंश आहे आणि एक अशी कार्डबोर्डची नळी ठेवली, इथे आतमध्ये काय ठेवलंय? घड्याळ ठेवलंय. तुम्हाला माहितीये घड्याळ टिक 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 त्याचा आवाज येणार आहे. मग आता ही दुसरी नळी ना, समजा आता ती तुम्ही इथे अशी लावली, सरळ लावली भिंतीला, नीट आवाज ऐकायला नाही येणार. अशी खूपच जास्त वाकडी लावली इकडे भिंतीला, तेव्हा पण आवाज ऐकायला नाही येणार. पण बरोबर जसं इथे स्तंभिके बरोबर 30 अंशाचा कोन बनतोय, सेम इथे पण 30 अंशाचा ज्यावेळी कोन बनतो, तर इथे जर तुम्ही आपला असा कान लावला तर तुम्हाला एकदम असं घड्याळाची टिक टिक एकदम स्पष्ट ऐकायला येईल. म्हणजे काय? ध्वनी काय झाला मुलांनो? परावर्तित झाला ध्वनी. तर जसं मग प्रकाश परावर्तनाचे नियम काय असतात? आय आणि आर सेम असतो, तसंच इथे पण काय होणार? हा वाला जो आय आहे आणि हा वाला जो आर आहे तो सेम असेल. फक्त फरक एवढा काय आहे की तिथे प्रकाश परावर्तित होतो, इथे ध्वनी परावर्तित होतोय. ठीक आहे. आता बघा, आपलं दैनंदिन जीवनामधलं उदाहरण एक बघूयात. समजा हे असा एक ना डोंगर आहे आणि त्या डोंगरावर तुम्ही इथे उभे आहात आणि ह्या डोंगराच्या समोर अजून एक असा खूप मोठा असा डोंगर आहे. ठीक आहे. अच्छा, आता ना थांबा, मी परत आकृती तुम्हाला दाखवते. मला एका विद्यार्थ्याचं नाव हवंय. मुरुमगाव मधून बेटा अनम्यूट करून एक विद्यार्थी कोणीतरी आपलं नाव सांगा लवकर लवकर. आपल्याकडे एवढा ऑनलाईन मध्ये वेळ नसतो रे घालवायला. मयुरी. मयुरी, ठीक आहे. अच्छा, तर आपण असं मानून चालूया की ही जी चित्रामध्ये तुम्हाला दिसते ते तुम्हाला लक्षात राहावं छानपैकी, म्हणून मी हे उदाहरण घेते. मयुरीला कोणी चिडवायचं नाही आणि कोणी हसायचं पण नाही. तसं चिडवण्यासारखं काय नाहीये, पण तुम्ही लोक काय काय गोष्टीला चिडवता मला कळत नाही का चिडवता. तर समजा ही कुठे इथे कोण उभं राहिलीये? मयुरी. मयुरी उभी राहिली. मग आता मयुरीने उभं राहून आवाज केला मयुरी, आणि मग थोड्या वेळानंतर परत आवाज माघारी आला मयुरी मयुरी मयुरी. तर इथे पण काय होतंय? हे सेम टू सेम प्रकाशाचं परावर्तनच होतंय. आता कधी कधी एकदाच आवाज माघारी येतो, कधी कधी 2-3 वेळा माघारी येतो. 2-3 वेळा कधी कधी का माघारी येतो माहितीये का? समजा इथे समोर एक डोंगर आहे, इथे कोपऱ्यामध्ये पण असा तिरप्या बाजूला पण एक डोंगर असेल, ह्या बाजूला पण असा एक डोंगर असेल समोर. म्हणजे एक समोर डोंगर आहे, एक डावीकडे, एक उजवीकडे, असे 3 डोंगर आहेत. मग तिन्ही डोंगरांवरून मग प्रतिध्वनी ऐकायला येतो 3 वेळा. तर सध्या आपण 3 नाही घेते, एकच घेतोय. तर एक डोंगर घेतल्यावर आता काय होतंय बघा, हिने मयुरी म्हटल्यावरती तर ही तिची जी ध्वनीची तरंग इथे गेली, डोंगरावर आदळली आणि परत माघारी वळून जी आहे ती इच्छापर्यंत पोहोचली. मग एक तिचा स्वतःचा आवाज तिला ऐकायला येतो मयुरी बोललेला, आणि दुसऱ्या डोंगराला आदळून परत माघारी आवाज येतोय. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रतिध्वनी. काय म्हणतो मुलांनो? प्रतिध्वनी. ठीक आहे. तर बघा इथे पुस्तकामध्ये दाखवलंय ध्वनीचे परावर्तन. ठीक आहे. हा जो ध्वनी माघारी येतोय ह्यालाच नाव दिलेलं आहे प्रतिध्वनी. इंग्लिशमध्ये आपण त्याला इको म्हणतो. आता कुठल्या कुठल्या गोष्टींवरून ध्वनी चांगला परावर्तित होतो ते बघा इथे दिले. ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक. म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींवरून ध्वनी चांगला परावर्तित होतोय आणि कुठल्या गोष्टीवरून ध्वनी परावर्तित होत नाहीये. तर म्हणून बघा हे खूप महत्वाचं आहे. एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक असे वर्गीकरण करतात. कठीण
सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावरण चांगल्या प्रकारे होते, तर कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर यापासून ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी शोषला जातो, म्हणून यांना अयोग्य परावर्तक असे म्हणतात. आता मला सांगा मुलांनो, एक प्रश्न विचारते, बघू तुम्ही किती डोकं चालवताय. तुम्ही रूम मध्ये बसून गाणं गाताय, नॉर्मली आपली खोली कुठली तरी, तर तिथे गाणं घुमत नाहीये. बाथरूम मध्येच गाणं गाताना चांगला आवाज घुमतोय, असं का होतंय मला कोण सांगेल? बेटा अनम्यूट करून बोल, बेटा अनम्यूट करून बोल, तुझा आवाज नाही येत. खडकीमधून कोणी सांगेल का मुलांनो? आता जसं बघा, आता तुम्ही जिथे जिथे कुठे बसलाय तिथे जर आपण गाणं, अच्छा एक बघूया कोणी गाणं गाईल का अनम्यूट करून? आवाज घुमतोय का बघूया आत्ताच करून. कोणी गाणं गाईल का? एक जण बघा, सुंदर संधी आहे तुम्हाला गाणं गाण्याची समोर. फक्त काही सेकंड गाणं एकच लाईन गाऊन दाखवायचे. हा गा गा, चला गा. एकच लाईन हा फक्त. अनम्यूट करा आणि गा गाणं. अनम्यूट नाही केलंय बेटा तुम्ही. बघा, तुम्ही आता जिथे कुठे बसलाय तिथे आवाज नाही घुमत, पण बाथरूम मध्ये आंघोळ करताना आवाज घुमतोय, जेव्हा बाथरूम एवढं छोटस असतं. असं का होतंय कोण सांगेल मला? कारण तिथं पूर्ण बंद राहायचं त्याची. ह्याच्या पूर्ण बंद पॅक राहतं. मग आता तुम्ही ज्या रूम मध्ये आहात तिथे पण एकदम बंद पॅक करा ना, पण तिथे नाही घुमणार तरी पण आवाज. आत्ताच आपण जस्ट काय वाचलं, आपण आता ज्या ज्या रूम मध्ये आहोत तिथे बघा फर्निचर आहे. नॉर्मली आपल्या घरामध्ये पडदे लावलेले असतात, फर्निचर असतं, लाकूड असतं. तर हे ध्वनीचे अयोग्य परावर्तक आहेत, उलट हे ध्वनीला शोषून घेतात. पण बाथरूम मध्ये काय असतं, मोस्टली भिंतीवर गुळगुळीत त्या टाईल्स लावलेल्या असतात की नाही, तर त्या ध्वनीच्या खूप चांगल्या परावर्तक आहेत. तर छान पैकी त्या काय करतात, ध्वनीचं परावर्तन करतात. कळतंय तुम्हाला? म्हणून हे आता जे आपण वाचले ना, ध्वनीचे चांगले योग्य परावर्तक आणि अयोग्य परावर्तक, तर काहीच वस्तू ज्या आहेत त्या ध्वनीचं चांगलं परावर्तन करतात, काही वस्तू ध्वनीचं चांगलं परावर्तन करत नाहीत. खास करून बघा, तुमचं माहितीये का, तुम्ही आता जिथे आहात त्याच खोलीला एकदम मोकळं केलं ना, फर्निचर वगैरे सगळं काढून घेतलं, मोकळं केलं एकदम, तर तिथे पण तुमचा आवाज घुमेल. कारण सगळीकडे नुसत्या फ्लॅट भिंतीच आहेत उंच उंच. मग ध्वनी खूप चांगला जो आहे तो शोषला न जाता परावर्तित होईल आणि मग तुमचा आवाज जो आहे तो घुमेल. मोकळ्या खोलीमध्ये आवाज घुमतो, बाथरूम मध्ये आवाज घुमतो, कारण ध्वनीचं परावर्तन चांगलं होतं. समजते? प्रतिध्वनी कशाला म्हणतात ते पण समजलं तुम्हाला? आता ही जी प्रतिध्वनी आहे ना मुलांनो, बघा आता आपण जिथे बसलोय की नाही, मी आता जिथे बसले इथे पण माझा आवाज माझ्या समोर ज्या पण भिंती आहेत त्या भिंतीवर आदळून माघारी येतोय, पण मला तो ऐकायला नाही येत. माझाच प्रतिध्वनी मला आता ऐकायला नाही येत, किंवा तुम्हाला पण आता ऐकायला नाही येत. प्रत्येक वेळी ध्वनीचं परावर्तन होतच होतं, पण प्रत्येक वेळी ध्वनीचं प्रतिध्वनी ऐकायला का नाही येत ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्रश्न समजलाय की प्रत्येक वेळी आपल्याला प्रतिध्वनी का नाही ऐकायला येत? आता तुम्ही जिथे बसलाय ना मुलांनो, तुमच्या समोर सगळ्यांच्या एक भिंत आहे, भिंतीवर टीव्ही वगैरे लावलेला असेल, तुमच्या मागच्या बाजूला भिंत आहे, तर मोठ्या मोठ्या भिंती आहेत ज्याच्यावरून ध्वनी परावर्तित आता सुद्धा होतोय, पण तरी पण आपल्याला प्रतिध्वनी नाही ऐकायला येत. का बरं नाही ऐकायला येत? आता मी ते तुम्हाला सांगते. बघा, प्रकाशामध्ये ना एक खूप सुंदर गोष्ट, मुलांनो हा माझ्या हातात पेन दिसतोय तुम्हाला? पेन दिसतोय? हो मॅडम. हा, आता बघा, आता पेन दिसतोय, स्पष्ट दिसतोय पेन? हो मॅडम.
नाही नाही, नीट नाही. बघा. नाही आता दिसतोय पेन? नाही का बरं नाही दिसत आहे पेन? कारण मी त्याला बघा खूप फास्ट हलवलं. तर आपल्या डोळ्यांची पण की नाही एक मर्यादा असते. डोळ्याच्या समोर वस्तू काही सेकंदासाठी का होईना ठेवावी लागते, तेव्हा कुठे जाऊन डोळे आतमध्ये प्रतिमा बनते, मग आपल्याला वस्तू दिसते. ज्यावेळी मी पेन खूप फास्ट हलवते ना, मी एका जागी पेनाला ठेवतच नाहीये की ज्याची प्रतिमा आपल्या डोळ्यावरती बनेल, आणि त्याच्यामुळे मग ते पेन आपल्याला नाही दिसत. तुम्ही किती जणांनी आपल्या दिवाळीमध्ये ती आपली जी सुरसुरी असते, फुलझडी म्हणतो आपण त्याला, ती घेऊन असं गोल गोल फिरवून सर्कल बनवलेत? किती जणांनी असं केलंय सांगा बर? मस्तपैकी गोल गोल वर्तुळ बनताना दिसतो की नाही? जेव्हा की आपल्याकडे ती वर्तुळाकार तर नाहीये ती काडी, तरी पण कसं होतं, त्याला आपण म्हणतो दृष्टी सातत्य. काय म्हणतो त्याला? दृष्टी सातत्य. म्हणजे काय मुलांनो? ऐका, 1 सेकंड किती असतो माहितीये तुम्हाला? घड्याळाची एक टिक होते म्हणजे 1 सेकंड असतो, माहितीये? पण त्या 1 सेकंदाला पण आपण त्याचे छोटे छोटे अजून मिली सेकंड्स बनवले. आता मिली सेकंड्स वगैरे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. जसं मिलीमीटर असतं तसं मिली सेकंड्स पण असतात. तर आता नीट बघा, मी तुम्हाला जे एक्सप्लेन करते. बघा, नीट बघा. आता समजा इथे एक माणूस आहे. हा इथे एक माणूस आहे आणि त्याच्या समोर काय आहे? एक छानस फूल आहे. आता ह्याने हे फूल बघितलं, मग त्याचा जो डोळा आहे की नाही मुलांना, म्हणजे त्याच्या मेंदूमध्ये, हे असा जो त्याचा मेंदू आहे, त्याच्या मेंदूमध्ये ही जी फुलाची प्रतिमा बनलेली आहे ना, ही फुलाची प्रतिमा 0.1 सेकंड पर्यंत तशीच राहते. म्हणजे बघा काय होतंय. सॉरी, मला कालच सर्दी झाली. आता दिसते माझी स्क्रीन? दिसते तुम्हाला? हो मॅडम. थांबा, परत एकदा सांगते. मगाशी मी स्क्रीनच शेअर नाही केली. बघा, हा इथे असं तुम्ही स्वतःच आहात. समजा सपोज इथे तुम्ही आहात आणि तुमच्या समोर हे असं फुल आहे. बऱ्याच वेळ फुल ठेवलं आणि काढून घेतलं. आता हे फुल काढून घेतलं, हे फूड काढून घेतल्या घेतल्या तरी सुद्धा इथे जी त्याच्या मेंदूने जी प्रतिमा बनवलेली होती ना अशी फुलाची, ती प्रतिमा लगेच नाही गायब होत. काढलं आणि गायब असं नाही होत. ही प्रतिमा डोळ्याच्या समोर 0.16 सेकंड पर्यंत जशीच्या तशीच राहते. आणि त्याच्यामुळे मग आता बघा, हे फूल आहे, हे काढून लगेच दुसरं फूल आणलं की त्याला 2-2 फुलं दिसायला लागतील एकाच वेळी. इथे पण बघा, मी पेन हलवताना तेच होतंय. तुम्हाला एकच पेन आहे, पण मी हलवताना ते काय दिसते? सर्कल बनताना दिसते ना, अर्धवालं सर्कल. जसं तिथे गोल गोल सुरसुरी फिरवते, तर गोल बनताना का दिसतोय? म्हणजे तुमची समजा बघा, ही अशी सुरसुरी आहे, बरोबर आहे? एकदा तुम्ही अशी तिला गोल फिरवताय, मग हा असा गोल वर्तुळ बनलेला दिसतो की नाही? तर ऍक्च्युली सुरसुरी इथे होती, इथे होती, इथे होती. हितली पटकन तुम्ही शिफ्ट करत गेला, पण हितली प्रतिमा जी आहे बनलेली होती ना आपल्या मेंदूच्या समोर, ती 0.16 सेकंड पर्यंत अजून निघून गेलीच नाहीये, मुजलीच नाहीये. त्याच्यामुळे मग आपल्याला तो सुरसुरीचा पूर्ण वर्तुळ बनलेला दिसतो. ठीक आहे. आता ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हणतात दृष्टी सातत्य. काय म्हणतात? दृष्टी सातत्य. तर ही डोळ्याबद्दल झालं. तसंच आता आपल्या कानाबद्दल मुलांना नीट ऐका. हा आपला आता असा कान आहे, ठीक आहे? हा असा आपला कान आहे. आता ह्या कानामध्ये नीट ऐका मुलांना, कानामध्ये की नाही लाऊडस्पीकर वरून आवाज पडतोय. हा आवाज, पहिला शब्द काही पण आला, तर जसे की उदाहरणार्थ मी बोलते तुमच्याशी, थांबा.
आता इथे लाऊडस्पीकर म्हणजे माझाच आवाज समजून घ्या आणि तुमचे कान आहेत. मी खूप फास्ट 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 बोलत गेले आणि तुम्हाला समजलंच नाही. बघा मी खूप ट्राय केलं फास्ट बोलण्याचं, तरी पण तुम्हाला थोडंसं समजलं असेल. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट खूप फास्ट बोलली जाते तर आपल्याला बघा समजत नाही. का बरं माहितीये? कारण पहिला आवाज आणि दुसरे आवाज ह्या दोघांमध्ये 0.1 सेकंडचा तरी गॅप पाहिजे. म्हणजे अर्ध्या सेकंडचा तरी त्याच्यामध्ये काय पाहिजे, हे पाहिजे, काय म्हणतात, तेवढी वेळेची गॅप सोडली पाहिजे. नाही तर काय होईल, आपल्याला ऐकूच येणार नाही. ऐकू येणार नाही म्हणजे दोन्ही आवाज मिक्स होतील. दोन्ही आवाज काय होतील, मिक्स होतील आणि आपल्याला ते समजणार नाही. म्हणजे आता मी जे बोलते की नाही, मी जे बोलते मुलांनो, माझा ओरिजिनल आवाज आणि भिंतीवरून आदळून येणारा आवाज, आता समोरची जागा जी आहे ती खूप जवळ असल्यामुळे तो 0.1 सेकंदाच्या आतमध्येच माझ्यापर्यंत पोहोचतोय. त्याच्यामुळे दोन्ही आवाज मिक्स झालेत आणि म्हणून मला फरक नाही कळत आहे की माझा आवाज कुठला आहे आणि प्रतिध्वनी कुठला आहे. आता पण तुम्ही एकमेकांशी बोलतो की नाही, आपण रूम मध्ये आपला प्रतिध्वनी निर्माण होतोय, पण आपल्याला ऐकू का नाही येत? कारण प्रतिध्वनी आणि आपला ओरिजिनल आवाज दोन्ही मिक्स होतात. कळतंय तुम्हाला? तर आता तुम्हाला जो माझा आवाज ऐकू येतोय तो माझा एक आवाज नाहीये. माझ्या आजूबाजूला टोटल इथे 4 भिंती आहेत. तर 4 भिंतीवरून 4 प्रतिध्वनी आणि माझा ओरिजिनल आवाज हे असे मिक्स होऊन कमीत कमी तुम्हाला 5 आवाज एकत्र ऐकायला येतात आहेत. पण ते मिक्स झाले तर म्हणून त्याच्यातला फरक तुम्हाला कळत नाही. कळलं? आपल्याला प्रतिध्वनी छोट्या रूम मध्ये का नाही ऐकायला येत? कारण तो 0.1 सेकंदाच्या आतमध्येच येतोय माघारी. 0.1 सेकंड नंतर ऐकायला आला तर मग आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येईल. तर आता आपण पुढच्या क्लासमध्ये काय करूया, प्रतिध्वनी मग कधी ऐकायला येतो, त्याच्यासाठी अट काय आहे की बाबा मला प्रतिध्वनी ऐकायचंच आहे, तर मग मला काय काय करावं लागेल, तर ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे. तर आता आजचा होमवर्क काय आहे मुलांनो? होमवर्क काय आहे? वटवाघूळ त्याची दिशा कशी शोधते, लिहून घ्या चला. वटवाघूळ त्याची दिशा कशी शोधते, हा प्रश्न लिहून घ्या. ह्याचं उत्तर लिहायचंय. वटवाघूळ अंधारातही त्याची दिशा कशी शोधतो, शोधतो किंवा वटवाघुळाला शोधतो लिहिणार. हा, वटवाघूळ अंधारातही त्याची दिशा कशी शोधतो, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ध्वनीच्या परावर्तनाचे नियम लिहा. आता मी ऑलरेडी सांगितलंय, जे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आहेत तेच ध्वनीच्या परावर्तनाचे नियम आहेत. तुम्हाला फक्त ध्वनीच्या हिशोबाने त्याला थोडंसं चेंज करायचंय, बदलायचंय त्याला. दुसरा प्रश्न आहे, ध्वनीच्या परावर्तनाचे नियम लिहा. तिसरा प्रश्न झाला, एक शेवटचा तिसरा प्रश्न, प्रतिध्वनी म्हणजे काय? प्रतिध्वनी म्हणजे काय? ठीक आहे. तर चला, हे 3 होमवर्कचे क्वेश्चन्स आहेत, हे तुम्ही नक्की करा आणि आपण मग नेक्स्ट क्लासमध्ये भेटून हा पुढचा टॉपिक बघू की प्रतिध्वनी आपल्याला कधी ऐकायला येऊ शकतो.